सर्वांना नमस्कार. कृष्णा टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज आपल्या मूलभूत हक्कापैकी धर्मस्वातंत्र्याचा हक्क पाहणार आहोत. त्याचं कलम 25 हे वैयक्तिक धर्मस्वातंत्र्याचा हक्क सांगतं. याच्यामध्ये दोन कलम आहेत धर्मस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये, कलम 25 आणि कलम 26. कलम 25 हे वैयक्तिक धर्मस्वातंत्र्याचा हक्क देतं, तर कलम 26 हे सामूहिक धर्मस्वातंत्र्याचा हक्क देतं. हा दोघांमध्ये फरक आहे. आता वैयक्तिक धर्मस्वातंत्र्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला आचरणात आणता येतील, काय काय आपल्याला करता येईल, ते काय सांगितलंय त्या ठिकाणी ते आपण पाहू. पहिला मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे, सदसद विवेक बुद्धीने प्रत्येक व्यक्तीने त्याच्या सदसद विवेक बुद्धीनं कुठलाही धर्म स्वीकारायचा आणि पालन करण्याचा अधिकार त्याला दिलेला आहे. प्रत्येकाला आपला धर्म निवडायचा आणि तो स्वीकारून पालन करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. मग कुठलाही धर्म आपण तो पालन करू शकतो. त्याचा प्रचार देखील करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे धर्म स्वीकारणे, त्याचं पालन करणे आणि त्याचा प्रचार करणे, हा अधिकार आपल्याला वैयक्तिक धर्मस्वातंत्र्यात देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर काय म्हणलंय, ज्या काही धार्मिक प्रथा असतील तो प्रथा वर्तनात आणण्याचा देखील आपल्याला अधिकार देण्यात आलेला आहे. आपण तो प्रॅक्टिस करू शकतो, धर्म आपण प्रॅक्टिस करू शकतो. परंतु या गोष्टी करत असताना मात्र सार्वजनिक सुव्यवस्था बिघडता कामा नये. म्हणजे मी धर्म पालन करतोय आणि त्याच्यामुळे इतरांना त्रास होतोय, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडते, तर ते तसं होता कामा नये. नैतिकता सुद्धा बिघडली जाऊ नये या गोष्टीचं पालन करत असताना, आणि आरोग्याला देखील धोका पोहोचू नये, या तिन्ही गोष्टीचा विचार आपल्याला हे धर्मस्वातंत्र्य पालन करीत असताना आपल्याला या तिन्ही गोष्टीचा विचार करावा लागेल. आपल्याही आरोग्यास आणि इतरांच्याही आरोग्यास धोका नाही पोहोचला पाहिजे, नैतिकता कोणाचीही बिघडली नाही पाहिजे आणि कुठल्याही सार्वजनिक व्यवस्थेला धक्का पोहोचला नाही पाहिजे. या बाबीची काळजी घेऊन आपण आपलं वैयक्तिक धर्मस्वातंत्र्य आपण जपू शकतो, त्याचं पालन करू शकतो. तो हक्क आपल्याला आपल्या संविधानानं दिलेला आहे. कलम 25 मध्ये पुढे काय दिलं भाऊ? पुढे काय म्हणतं, धर्मप्रचारासाठी सामाजिक सुधारणा विरोध करता येणार नाही. म्हणजे धर्मप्रचार करत असताना सामाजिक सुधारणा जर होत असेल तर त्या सामाजिक सुधारणेला विरोध करता येणार नाही. कुठलीही सामाजिक सुधारणा धर्माच्या माध्यमातून, धर्माच्या प्रचाराच्या माध्यमातून होत असेल तर त्याला विरोध करता येणार नाही. किंवा सार्वजनिक कल्याण विरोधात काम केलं जाऊ नये. सार्वजनिक कल्याण जर होत असेल तर त्याच्या विरोधात देखील काम करता येणार नाही, हे पुढे या कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे. याचं उदाहरण आपल्याला असं देता येईल की धर्माच्या नावाखाली काही मागे महिलांना प्रवेश बंद होता, काही मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता, पण ते धर्माच्या नावाखाली त्याला विरोध होत होता. त्याच्यात सुधारणा करायची होती की महिलांना देखील तिथे प्रवेश दिला जावा, परंतु धर्माच्या नावाखाली तिथे प्रवेश बंदी करण्यात आलेली होती. तर ते महिलांच्या हक्काच्या विरोधात ते जात होतं. म्हणून तसा विरोध कोणाला करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, ट्रिपल तलाकला देखील धर्माच्या नावाखाली विरोध होत होता. तर तसा विरोध देखील एखाद्या महिलांच्या हक्कावरती जर गदा येत असेल तर तसा विरोध करता येत नाही. म्हणून तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे, धर्मप्रचारासाठी सामाजिक सुधारणा करण्यास विरोध आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक कल्याणाच्या विरोधात देखील करण्यासाठीचा इथं विरोध करण्यात आलेला आहे, त्याला बंधन घातलेलं आहे, ते करता येणार नाही असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. सर्वांना नमस्कार. कृष्णा टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क. मूलभूत हक्कापैकी आपण याच्या अगोदर
समानतेचा हक्क बघितला, कलम 14 ते 18. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क बघितला, कलम 19 ते 22. त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क बघितला, कलम 22, 23 आणि 24. आणि आता आपण बघत आहोत धर्म स्वातंत्र्याचा हक्क, त्याच्यामध्ये कलम 25 आणि 26. कलम 25 बद्दल आपण चर्चा केलेली आहे, कलम 26 काय सांगतं ते पाहूया. मित्रांनो, कलम 25 हे धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि कलम 26 पण आहे. पण दोघांमधला फरक असा आहे की कलम 25 हे धर्म स्वातंत्र्याचा हक्क हे वैयक्तिक पातळीवरती देतं आणि कलम 26 हे तुम्हाला सामूहिक पातळीवरती तुम्हाला ते कलम 26 आपल्याला ते स्वातंत्र्य प्रदान करतं. कलम 25 मध्ये काय काय येतं ते आपण मागे बघितलेलं. आता कलम 26 मध्ये काय आहे ते समजून घेऊ. बघा, कलम 26 मध्ये एक पहिला मुद्दा काय सांगतं, आपल्याला धार्मिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. धर्माचा प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी आपल्याला आपल्या धर्माचं कुठलीही संस्था, धार्मिक संस्था आपल्याला स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला या संविधानानं प्रदान केलेला आहे या कलमाच्या अंतर्गत. उदाहरणार्थ रामकृष्ण मिशनची स्थापना झालेली आहे, इस्कॉन संस्थेची स्थापना झालेली आहे. या संस्था हिंदू धर्म प्रचार प्रसारासाठी स्थापन झालेल्या आहेत. तर अशा प्रकारची संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 26 आपल्याला देतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा सांगतो, कोणती धार्मिक संस्था, बघा, कोणती धार्मिक संस्था आपल्या धर्मानुसार पूजा उपासना करू शकते हा देखील हक्क अधिकार आपल्याला या कलमामध्ये दिलेला आहे. म्हणजे ख्रिश्चन त्यांची रविवारची जी काही उपासना आहे ती करू शकतात, हिंदू आरती करू शकतात, सत्संग करू शकतात, कीर्तन करू शकतात, मुस्लिम असतील ते नमाज पढू शकतात, जैन त्यांची उपासना करू शकतात. म्हणजे प्रत्येक धर्माला त्यांनी संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्थेला अधिकार आहे की त्यांनी कुठल्या प्रकारची पूजा करायची, काय करायची, ते नियम सगळे ठरवण्याचा अधिकार त्या संस्थांना प्रदान करण्यात आलेला आहे. यातला पुढचा तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, मालमत्ता मिळवण्याचा व व्यवस्थापन करण्याचा हक्क. म्हणजे कुठल्याही धार्मिक संस्थेला धर्माच्या प्रचारासाठी जमीन विकत घेता येते आणि त्याचं व्यवस्थापन देखील करता येतं. हे देखील आपल्याला या कलम 26 मध्ये सांगण्यात आलेलं आहे, जेणेकरून धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मदत झाली पाहिजे. म्हणून कुठल्याही ठिकाणी जमीन विकत घेऊन त्याचं व्यवस्थापन करता येतं. जैन लोक त्यांच्या धर्म प्रचारासाठी जमीन विकत घेतात, त्या ठिकाणी त्यांची जे काही प्रार्थना स्थळं आहेत ते उभी करतात आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करतात. हिंदू धर्मामध्ये सुद्धा बऱ्याच संस्था, बरीच आपण काय म्हणतो त्याला, त्या मंदिराचे व्यवस्थापक एखादी जमीन विकत घेऊन त्या धर्माचा, हिंदू धर्माचा प्रचार करतात. प्रत्येक धर्माला आपापली जमीन घेण्याचा अधिकार आणि त्याचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये चौथा सांगितलेला, धार्मिक बाबतीत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय, धार्मिक व्यवहार आणि नियम ह्या सगळ्या संस्था ठरवू शकतात. म्हणजे प्रत्येक धर्माला आपण कशा पद्धतीनं पूजा करायची, कशा पद्धतीनं उपवास करायचा, कशा पद्धतीनं आपले धार्मिक व्यवहार राबवायचे ह्याचा अधिकार देखील संविधान आपल्याला कलम 26 अंतर्गत देत आहे. मात्र हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आणि ती म्हणजे कुठल्याही सार्वजनिक व्यवस्थेला त्याचा धक्का पोचता कामा नये. त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. ह्या सगळ्या इतरांच्या स्वातंत्र्याचा विचार करून, इतरांच्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून, आरोग्याचा विचार करून, सगळ्या ह्या गोष्टीचा विचार करून ह्या सगळ्या बाबी करता येतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, सामूहिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते आचरण करण्याचा, त्याचा प्रचार प्रसार करण्याचा, त्याची प्रॅक्टिस करण्याचा सगळा अधिकार दिलेला आहे. फक्त त्याला एकच नियम आहे, त्याला एकच अट आहे की आपल्याला कुठल्याही सार्वजनिक व्यवस्था बिघडली नाही पाहिजे, आर्थिक नुकसान त्याच्यामुळे कुणाचं नाही झालं पाहिजे, आरोग्याला कुणाच्या धोका नाही पोचला पाहिजे. ह्या सगळ्या बाबीचा विचार करून आपण सगळं धर्मस्वातंत्र्य पालन करू शकतो. अशा पद्धतीनं धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आपण पाहिला.
आपण इथून पुढे वेगवेगळे आपण अधिकार आणि इतर कलम पाहणार आहोत. जय संविधान.